तर कुठपर्यंत आलोय आपण? स्थानिक गुंडाळी झाली सर. आपण जलचिकित्सा बघत होतो. बर बर. गुंडाळीपर्यंत झाले का पुढे आले? नाही नाही, स्थानिक गुंडाळी झाली, सर्वांग स्नान आणि स्थानिक गुंडाळी झाली. बरं ठीक आहे. तर त्याच्या पुढचे काही एक दोन प्रकार बघूया. तर पुढचा जो प्रकार आहे पाणी वापरून दिला जाणारा चिकित्सेतला, तर त्याच्यामध्ये एनिमा नावाचा एक प्रकार आहे. एनिमा नाव लिहून घ्या ते. एनिमा त्याच्याविषयी बघूया माहिती आपण काय आहे. त्याची माहिती दोन्ही तिन्ही शास्त्रामध्ये पाहायला मिळते. एक आहे आयुर्वेद शास्त्र, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ती पाहायला मिळते. पण ती विरेचन अशा स्वरूपामध्ये आहे. असं म्हणजे एनिमासारखा प्रयोग नाही. विरेचन म्हणजे औषधं देऊन पोटा साफ करून घेतला जातो असं आहे. परंतु तशीच पद्धत आपल्या योगशास्त्रामध्ये सुद्धा आहे. बस्ती नावाची जी पद्धत आहे ती इनिमाला साधारण सारखी असणारी ती आहे. ठीक आहे, बघूया. ते एनिमा म्हणजे नेमकं काय काय क्रिया त्याच्यामध्ये आपल्याला बघायच्या आहेत किंवा करायच्या आहेत बघा. त्याच्यात नाव दिले बघा वर सुरुवातीला, द प्रोसेस ऑफ कोलन हायड्रोथेरपी. कोलन म्हणजे काय? तर हे जे मोठं आतडं आहे, हे कडचं आहे बघा, ते आहे मोठं आतडं. त्या मोठ्या आतड्याला साफ करण्याची जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेलाच आपल्याला इनिमा असं म्हणायचं आहे. आता असा प्रकार आपल्या योगशास्त्रामध्ये पण आहे. ठीक आहे. त्याच्या अगोदर आपण सुरुवातीला या इनिमाविषयी माहिती घेऊया. तर याच्यासाठी मग साहित्य काय काय लागते आपल्याला? तर एक जशी सलाईनची बाटली असते, इथं असं बाटली लागते आपल्याला, म्हणजे पाणी ती ओर भरून ठेवण्यासाठी. ती जवळपास आपल्या शरीरापासून एक 3 फुटापर्यंत वर अशी ठेवावी लागते. अंतर जे आहे ते 3 फुटाच्या आसपास उंचावर ठेवावं लागतं. आणि त्याच्यानंतर जे कॅथेटर असतं, ते कॅथेटरला तेल वगैरे लावून असं गुळगुळीत करून ते आपल्याला गुदद्वाराद्वारे आपल्याला ते मध्ये हे करायचं आहे, एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर मग हे जे वरचं डब्बा असतो पाणी भरलेला, आता याच्यामध्ये आहे तो स्टँडर्ड आहे, तो तो थोडासा वेगळा आहे. आपल्या सामान्य याच्यामध्ये पण जशी सलाईनची बाटली असते आणि ती सलाईन चालू करण्यासाठी आणि बंद करण्यासाठी एक बटन असतं बघा. म्हणजे ते गोल फिरवायचं असतं. ते फिरवलं की चालू होतं आणि बंद करायचं असलं की आपण बंद करू शकतो. अगदी इनिमाच्या बाटलीला सुद्धा असं रचना त्याच्यामध्ये असते. तोटी असते छोटीशी. ती तोटी आपण बंदही करू शकतो आणि चालूही करू शकतो. गुदद्वाराच्या मध्ये एंटर केल्याच्या नंतर पुन्हा ही तोटी आपल्याला चालू करायची आहे. मग त्याच्यानंतर चालू केल्याच्या नंतर हे जे पाणी आहे ते हळू मग आपल्या मोठ्या आतड्यामध्ये जायला लागतं. मोठ्या आतड्यामध्ये जायला लागतं. मग हे पाणी पूर्णतः जे आहे डब्यातलं ते पूर्ण जावं अशी रचना करावी. डब्यात आपल्याला 1.5 ते 2 लिटर याच्या आसपास आपल्याला ते पाणी भरायचं आहे. मग मध्ये गेल्याच्या नंतर पुन्हा पुढची जी प्रोसेस आहे, ही मग परत ती जी तोटी आहे ती बंद करायची पाण्याची. बंद करून मग अ, उठून बसायचं. सर्व पाणी पोटात गेल्याच्या नंतर 2-3 मिनिटाच्या नंतर उठून बसायचं. मग शौचास आल्यासारखं आपल्याला जाणवतं. मग शौचास जाणवल्याच्या नंतर आपण शौचाला जाऊ शकतो. शौचाला गेल्यानंतर मग हे जे मल आहे आपल्या मोठ्या आतड्यातला, तो सगळा मलासहित आणि पाण्यासहित बाहेर पडायला चालू होतो. आता याच्यामध्ये जोर वगैरे आपण लावायचा नाही. तर जोर न लावता हे आहे, ही जी क्रिया आहे ती सहजगत्या अगदी अ, चालू होते आणि आतडे आपले जे आहेत मोठे आतडे ते अगदी व्यवस्थित साफ होऊन जातात. पाण्याची पाण्याचा तोच गुणधर्म आहे स्वच्छ करण्याचा. तसा मोठं आतडं स्वच्छ करण्यासाठी हा इनिमा नावाचा प्रयोग आपण निसर्गोपचार पद्धतीमध्ये सुद्धा सांगितलेला आहे.
आता असाच प्रकार मग आपल्या योगशास्त्रामध्ये पण पाहायला मिळतो. बस्ती नावाचा आहे बघा. बस्ती, जलबस्ती जशी आहे त्याच्यामध्ये. मग त्याच्यात सुद्धा 2 प्रकारचे असते. नुसतं एखाद्या टोपल्यामध्ये वगैरे पाणी भरून मग ते गुदद्वाराचं आंकुंचन करून असं आपल्याला ते आत ओढून घ्यावं असं काही रचना आहे. किंवा त्याचेच दुसरा जो प्रकार आहे तर गुदद्वारामध्ये एखादी छोटीशी नाल ती भेटते बाजारामध्ये. ती नाल टाकून मग पुन्हा बंध बांधायचा आणि तो बंध बांधला की ते टोपल्यातलं जे पाणी आहे ते मध्ये जायला लागतं. अशी रचना सुद्धा त्याच्यामध्ये असते. म्हणजे हा जो भाग आहे तो योगशास्त्रामधला भाग आहे. तिथं पण तो आपल्याला षटकर्मामध्ये षटकर्मामध्ये पाहायला मिळतो. तर षटकर्माचं लक्षणच ते आहे शुद्धीकरण करणं. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी कोमट असतं का थंड? समशीतोष्ण पाणी वापरावं. कोमट अथवा समशीतोष्ण. समशीतोष्ण म्हणजे आपल्या बॉडी टेम्परेचरचं गुणगुण किंवा थोडंसं कोमट वापरावं. गरम वापरू नये. आता ही जी क्रिया याच्यामध्ये आहे, मिठाचा वगैरे वापर करतात का? काय? मिठाचा पाण्यामध्ये वापर करतात का? नाही, आपण मिठाचा नाही शंख वापर शंख प्रक्षालनासाठी जसं मिठाचं पाणी करतो गुणगुण तसं. नाही, याच्यामध्ये नाही वापरायचं. मीठ वापरायचं नाही याच्यामध्ये. तशी तर हे नाही. ठीक आहे. बघूया पुढे आणखीन. आता मग याचे फायदे काय सांगता येतील बरं? सगळ्यात महत्त्वाचा पहिला फायदा काय आहे? तर मोठं आतडं स्वच्छ करण्यासाठी हा एक पहिला फायदा आहे. आणि त्याच्यानंतर हा उपयोगी कुणाकुणाला पडेल? तर ज्यांना बद्धकोष्ठता आहे. म्हणजे शौच व्यवस्थित साफ होत नाही. आलं लक्षात? कितीही वेळ बसलं अ, काही जण 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट जरी बसलं तरी शौच साफ होत नाही. पोटामध्ये राहिल्यासारखंच वाटतं. असं आहे. किंवा आणखीन कोणत्या कारणामध्ये बद्धकोष्ठतेचा त्रास आहे. असा जो भाग आहे, त्याच्यामुळं आपल्याला हा मल काढून टाकण्यासाठी, साफ करण्यासाठी अतिशय उत्तम अशी ही पद्धत वापरली जाते हायड्रोथेरपीमध्ये. तर त्याच्याबद्दल आयुर्वेदामध्ये काही माहिती सांगितलेली आहे बघा, ती थोडीशी आपण बघूया. तर वमन कोणाला द्यावं असं म्हटलंय. कोणाकोणाला आपण देऊ शकतो. त्याच्याबद्दल काय-काय आहे बघा. तर एक आहे नवज्वर. नवज्वर म्हणजे नवीन आत्ताच आलेला आहे असा. त्यासोबत राजयक्ष्मा असं एक नाव आहे. राजयक्ष्मा म्हणजे ते कशाशी निगडीत आहे तर जसं टीबी आहे बघा. टीबी जो संक्रमणाने होणारा आहे तसा. टीबी सारखाच आहे, परंतु कफज आहे राजयक्ष्मा. त्याच्यानंतर कुष्ठ, कुष्ठ तर तुम्हाला माहीतच असेल. त्यासोबत गंडमाळा, श्लीपद. श्लीपद म्हणजे पाय वगैरे जे हत्ती पायासारखे जे असतात, पाय सुजतात वगैरे असे जे भाग आहेत त्यांच्यासाठी श्लीपद. उन्माद एक आहे. उन्माद म्हणजे वेडसरपणा असं आपण त्याला म्हणूया. कास म्हणजे खोकला, श्वास म्हणजे दमा आणि मळमळणे. त्यासोबत विसर्प, विसर्प म्हणजे अंग खाजण्यासारखा प्रकार आहे. त्यासोबत स्तन्यदोष आणि ऊर्ध्व भागातील रोग जसे की डोळे. एक मिनिट हां. सॉरी. हे चुकीचं झालं थोडंसं. हे ह्याच्याबद्दल आहे, वमनाबद्दल आहे. ही आता जी माहिती पाहिली ती वमनाची आहे. ठीक आहे. याच्याबद्दल नाही. ही झाली एनिमाचा भाग झाला. ठीक आहे. एनिमाच्या नंतर वमन बघूया आता पुढे. वमनाविषयी मग कसं आहे रचना? तर त्याच्यासाठी आपण योगशास्त्रामध्ये आपण ती माहिती पाहिलेली आहे सर्वजणच. की वमनामध्ये आपल्याला काय करावं लागतं? तर अखंड असं पाणी प्यावं लागतं. बरोबर आहे? अखंड असं प्यायचं आहे. म्हणजे हे पाणी पिताना सुद्धा मग कसं प्यायचं? एक-एक घोट न पिता भराभरा प्यायचा आहे. भराभरा 2-4 ग्लास जितके आपण पिऊ शकू, त्याच्यामध्ये मग
लिमिटेशन नाही. 1 लिटर पाहिजे आहे का 2 लिटर का 3 लिटर असं आपण फिक्स नाही सांगू शकत. तर जस्ट त्याच्या कॅपॅसिटीनुसार कोण 1.5 लिटर पिल्यासच त्याचं पोट भरेल, कोणाचं 1 लिटरमध्ये भरेल, कोणाचं 2 लिटरमध्ये भरेल. तर असं मग अकंठ असं पाणी प्यायचं आहे. आता पिल्याच्या नंतर थोडंही आपण पिऊ शकणार नाही, इतकं पाणी आपल्याला ते प्यायचं आहे. त्याच्यानंतर पाणी पिल्याच्या नंतर थोडं बसायचं आहे आणि मग बसल्याच्या नंतर आपल्याला मळमळ झाल्यासारखं होत असतं. त्याच्यामध्ये आपण सैंधव मीठ वगैरे टाकलेलं असतं. 2 चमचे मीठ टाकलेलं असतं आणि त्याच्यामुळं उलटी आल्यासारखं होतं किंवा नाही झालं तरी आपल्याला मग उभं राहून दोन्ही हात गुडघ्यावरती किंवा एक हात गुडघ्यावरती ठेवून जे 2 बोटं काही जणांना सकाळी-सकाळी ही करायची सवय असते बघा, खाकरायची. तर तसं 2 बोटं आपल्या जिभेवरती फिरवावीत आणि फिरवायला चालू केलं, की मग वमन आपलं-आपण यायला चालू होतं, उलटी यायला चालू होते. असं रचना त्याच्यामध्ये करावी. आणि त्यासोबत ही जी क्रिया आहे, ती मात्र सकाळी अनुशापोटी आपल्याला करायची आहे. जेवल्यानंतर वगैरे अशी क्रिया करू नये. आता याच्यानंतर याच्यात जेवढं पाणी आपल्याला बाहेर ओकून काढता येईल तितका प्रयत्न करायचा आहे. मग जेवढं निघेल तेवढं निघेल. बाकीचं जे राहिलेलं आहे ते राहिलं आत तरी काही हरकत नाही. ते नंतर लघवीवाटी वगैरे दिवसभरामध्ये निघून जात असतं. त्याच्यासोबत आता याच्यामध्ये एक विशेष काळजी घ्यावीशी ती कुणाची आहे? तर उच्च रक्तदाब असणाऱ्यांची काळजी विशेष घ्यावी लागेल. कारण त्याच्यामध्ये मीठ असतं. मीठ असल्यामुळं मग उच्च रक्तदाब वाढण्याची तिथं शक्यता असते. किंवा इतर लोक जे आहेत, म्हणजे अतिशय अशक्त आहेत किंवा गर्भिणी स्त्रिया आहेत, अशांसाठी सुद्धा मग ते टाळावं लागेल आपल्याला. तर वमनाविषयी आता जी माहिती पाहिली आपण, म्हणजे वमन कोणाला द्यावं, असं आयुर्वेदामध्ये काय म्हटलंय बघा. तर परत एकदा वाचून दाखवतो. नवज्वर, आताच नवीन ज्वर आलेला आहे. त्यासोबत अतिसार, राजयक्ष्मा म्हणजे टीबी सारखा, कफज आहे असं समजूया. कुष्ठ त्वचेचा विकार आहे. त्यासोबत गंडमाळा, श्लीपद, उन्माद, कास, खोकला, श्वास, दमा, मळमळणे, विसर्प हा सुद्धा त्वचेचाच विकार आहे. स्तन्यदोष आणि अ, अ, बाकीचे डोक्याचे वरचे जे भाग आहेत म्हणजे डोळे, नाक, कान, तोंड इत्यादी गळ्याच्या वरचे जे आहेत डोळे वगैरे हा सगळा जो भाग आहे, अशा विकारांमध्ये. तर ह्या सगळ्या विकारांमध्ये वमन जे आहे, ते आपण देऊ शकतो. त्यांच्यासाठी उपयोगी आहे. तर आणि त्याच्यानंतर गंडमाळा म्हणजे कानाच्या मागे असं गाठी येतात बघा, हो, त्याला म्हणतात हो. का? गलगंड वगैरे मग आपण त्याचा त्याला आणि उलटीचा काय संबंध? उलटी वेगळी आहे. त्याचा संबंध नाही. गंडमाळा 1, उलटी 2 असं आहे ते. मळमळणे असा जो भाग आहे ना, तो पित्ताचा भाग आहे किंवा उलटी हा जो भाग आहे, तो पित्ताचा भाग आहे. हे सगळे रोग आपण वेगवेगळे सांगितलेत. एकमेकांचा तिथं काही संबंध नाही. आलं लक्षात? कुष्ठाचा किंवा गंडमाळेचा किंवा श्लीपदचा यांचा काहीही संबंध नाही. हे हे सगळे वेगळे. हं, वमन करायचं ना ह्या लोकांनी. हं, हं. मग वमनचा आणि त्याचा संबंध असा विचारते मी. वमनचा आणि कशाचा? गंडमाळा. गंडमाळाचा आणि वमनचा. हां, 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 हां. त्याचा काय संबंध असं म्हणताय? गलगंड जो आहे, तो कशाच्या कमतरतेमुळे होतो? तो गलगंड हा विटॅमिन्सच्या म्हणजे मीठ आयनचा आयोडीन. आयोडीन. च्या कमतरतेमुळे होतो. हां. पण ते कशातून भेटतं आपल्याला? मिठातून
मिठातून भेटतंय किंवा आपण वमनाच्या पाण्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण वापरलेलं असतं किंवा हे गलगंड आणि गंडमाळा वेगळे आजार आहेत ना दोन्ही. आता आयुर्वेदामध्ये अशी नावं दिलेली आहेत, तर त्याच्यावरती काही ना काही हे झालेलं असेलच. ऋषीमुनींनी लिहिलेली आहेत ती नावं. वाग्भट्टाचार्यांनी लिहिलेली आहेत. आता प्रत्येक याच्याविषयी आपण त्याचा सहसंबंध लावता येईल, परंतु अभ्यास आणखीन थोडासा करावा लागेल. आणि ऊर्ध्व भागातील जे रोग आहेत, म्हणजे डोळ्याचे, जसं नेती संबंधी आपण म्हणतो बघा, नेतीमुळं गळ्याच्या वरील जे रोग आहेत ते कमी होतात असं म्हणतो. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये वमनामध्ये सुद्धा तसा भाग दिला आहे. डोळे, नाक, कान, घसा, याच्या गळ्याच्या वरचे रोग. ठीक आहे. तर कुणी करू नये, वमन कोणाला देऊ नये याच्याविषयी थोडीशी माहिती दिलेली आहे आयुर्वेदामध्ये. तर पहिलं जे नाव आहे ते गर्भिणी आहे, म्हणजे ठीक आहे. त्याच्यानंतर सदादुखी असं एक आहे. सदादुखी म्हणजे सॅड असतात, सारखं सॅड असतात असं आपण त्याला म्हणूया. किंवा बाल म्हणजे लहान मुलं आहेत, यांना पण वमन देऊ नये. किंवा वृद्ध वयस्कर आहेत यांना देऊ नये. किंवा क्रश, क्रश म्हणजे ज्या शक्तीनं कमी आहेत, हाडकुळे आहेत, अतिशय नाजूक आहेत, अशा लोकांना सुद्धा. त्यासोबत हृदरोगी म्हणजे हृदयविकार असणाऱ्यांना. त्यासोबत जखमी, ज्यांना जखमा वगैरे झालेल्या आहेत असे, किंवा ऍक्सिडेंट सारखं झालेलं आहे, जखम झालेली आहे असा भाग आहे. आणि त्याच्या पुढचं नाव आहे दुर्बल, आणि त्याच्या पुढे आहे ज्यांना फार उलटी होते असे लोक, म्हणजे वारंवार उलट्या होतात सारखं सारखं, अशा लोकांना सुद्धा वमन देऊ नये असं म्हणले. त्यासोबत ऊर्ध्ववात, ऊर्ध्ववात म्हणजे उचकी असं त्याला म्हणायचं आहे, त्यांना पण वमन नाही. त्यासोबत स्वरभेद, स्वरभेद म्हणजे आपण घसा वगैरे बसतो बघा, स्वर व्यवस्थित येत नाहीत अशा लोकांसाठी. त्यासोबत उदर, उदर म्हणजे उदररोग असं आपण त्याला म्हणूया. उदररोगामध्ये मग जे तीव्र रोग आहेत किंवा अल्सर सारखा भाग आहे, जसं तोंडामध्ये अल्सर होतं, चट्टे पडतात, तसं पोटामध्ये जठरामध्ये पण चट्टे पडतात, अल्सर वगैरे. तर त्याच्यामध्ये मग ते देऊ नये असं आहे. काही उदररोगामध्ये देता येईल, परंतु काही रोगामध्ये नाही. असं तो रोगाची ती तीव्रता किंवा प्रकार बघून आपल्याला ते ठरवावं लागेल. त्यासोबत मूळव्याध आणि भ्रम असं एक म्हटले, अशा, आणि वातव्याधी अशा विकारांमध्ये हे असे वमन देऊ नये असं सांगितलेलं आहे. तर त्याच्यानंतर वमनाचा विशेष फायदा जो आहे तो कोणत्या संस्थेला आहे असं सांगता येईल आपल्याला. पचन संस्थेला त्याचा फायदा आहे. बरोबर आहे. कारण योगामध्ये आपण हे शिकले बरेच वेळेस, कारण त्याच्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती घेण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. आता त्याच्यानंतर थोडासा पुढचा भाग होऊया. आता पाणी चिकित्सा घेताना आपल्याला पाण्याच्या 3 स्वरूपाची चिकित्सा आपल्याला बघावी लागेल. एक आहे जल अवस्थेतील पाणी, बरोबर आहे. आणि त्याचे 2 प्रकार केले आपण, एक थंड पाणी आणि गरम पाणी, बरोबर आहे. अशा स्वरूपामध्ये बघितलं जल अवस्थेतलं. आणि एक दुसरा प्रकार आहे तो म्हणजे स्थायू अवस्थेतील पाणी. स्थायू अवस्थेतील पाणी म्हणजे कोणतं सांगता येईल आता आपल्याला, कशाला म्हणता बर्फ. येईल? बर्फ म्हणता येईल, बर्फ. मग बर्फाची काही चिकित्सा आहे का? कधी कधी आपण बर्फ वापरतो का? कोणी लावलंय का कुठं, कोणत्या भागाला पाहिलंय का? उन्हाळ्यात उन्हाळ्यात काय करतो आपण बर्फाचं, मग खातो. तोंडाला लावतो. नाही नाही, खातो पण काही ठिकाणी बर्फाची सूज वगैरे आले असेल तर ते बर्फाने शेकवायला सांगतात, किंवा हाड काय काय वगैरे झाले असेल तर हाड
हाड फ्रॅक्चर झाला असेल किंवा सूज आली असेल तर त्याच्यावरती बर्फाने शेकायला सांगतात ना. बर ठीक आहे. तर फ्रॅक्चर झालं. पायांची आग होत लहान असेल तर बाळाला लस दिल्यानंतर. हा बर, हे एक छान आहे उदाहरण. बर पायांची आग होत असेल तर बर्फाचं पाण्यात पाय बर आणखी मुका मार लागल्यानंतर सूज आल्यावर. बर आणखीन काय सांगता तर येईल? पोट दुखत असेल तरी पण बर्फ आणि शेकतात. हं, हं, हं. ठीक आहे, सर्वांनी बरीच उत्तरं दिलेली आहेत. बघूया. तर आताच कोण म्हणलं? ठोसर सरांनी म्हणले की पाय हे झाल्यास, तसं नाही. हाड मोडलंय अशा अवस्थेमध्ये नाही, ते हाड मोडल्यास लावायचं नाही. तर पिचकलंय, मुरगळलंय, मुका मार लागलाय, अशा अवस्थेमध्ये आपण ते लावू शकतो. त्याच्यामध्ये मग कुठली ट्रीटमेंट असते? ती फिजिओथेरपी मधली ट्रीटमेंट आहे. त्याच्यामध्ये 4 गोष्टी वापरल्या जातात राईस मधल्या. आर म्हणजे आत्ताच पाय आपला मुरगळलेला आहे, तर त्याला रेस्ट करणं गरजेचं आहे. रेस्ट, आता ही रेस्ट जी आहे, ती 48 तासापर्यंत ही त्या भागाला स्थिर ठेवावं, असा प्रयत्न करावा स्थिर ठेवण्यासाठी. आणि आयसिंग करायचं आहे फॉर 20 मिनिट्स ॲट अ टाइम असं म्हटलंय. एका वेळी 20 मिनिटापर्यंत आणि 4 ते 8 वेळा 4 to 8 टाइम्स पर डे म्हणतंय. इतकं काही होणार नाही आपल्याला, परंतु कमीत कमी स्वरूपामध्ये तरी आपण करू शकतो. 2-3 वेळा तरी करू शकतो. 4-5 मिनिटं, 4-5 मिनिटं. इथं 20 मिनिटं सांगितलंय. ठीक आहे. आता हे दाखवण्यामागचा उद्देश काय होता? तर आयसिंग कधी-कधी करता येते आपल्याला. म्हणजे पाण्याच्या सॉलिड रूपाचं आपल्याला कधी त्याचा उपयोग करून घेता येईल, तर असं पिचकलेल्या वेळी किंवा मुका मार लागलेल्या वेळी, पडलेला असेल, लागलेला असेल, अशा वेळी आपण त्याचा वापर करू शकतो आयसिंग थेरपीमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आयसिंगचा वापर आपण आणखीन कुठं करू शकतो? तर चेहऱ्याला लावण्यासाठी. आता हे जे आईस आहे लावण्यासाठी वगैरे आपण जे वापरतो कुठं-कुठं, तर ते आईस डायरेक्टली आपल्या चेहऱ्यावर किंवा जिथं लावायचं त्या ठिकाणी लावायचं नाही. तर ते आईस एका कापडामध्ये घ्यायचं, कापडामध्ये. एखाद्या सुती पातळ कपड्यामध्ये ते घ्यायचं. डायरेक्टली आपल्या त्वचेला स्पर्श न करता. असं का? तर त्याची जी तीव्रता आहे ती आपल्याला सहन होऊ शकणार नाही. आलं लक्षात? त्याच्यामुळं डायरेक्टली न वापरता एखाद्या कापडामध्ये ठेवून ते आपण वापरलं तर थोडंसं सहन होईल किंवा वापरण्यासाठी सुद्धा ते उपयोगी पडण्यासारखं आहे. आईस पॅक पण असतात ना? हो, हो. आईस पॅक पण असतात. आईस पॅक पण ठेवता येतात. ठीक आहे. बघा डोकं आणखीन दुखायल्यावर ठेवतात डोक्यावर. याच्यामध्ये बघा, तर चेहऱ्याला आयसिंग करण्यासाठीचे काही फायदे आहेत. आपण इथं बघूया थोडंसं. तर रिड्यूस इन्फ्लामेंटेशन म्हणते. म्हणजे काय? तर पोड, पोटुकळ्या, पुरळ हे जे आहेत, याच्यावरती तुम्ही आयसिंग करू शकता. आयसिंग करणं तिथं फायदेशीर ठरणारं आहे. तर त्यासोबत सूस इरिटेशन म्हणजे कुठंतरी समजा लाल झालंय भाग असा किंवा तिथं खाजवतंय, असा जो भाग आहे किंवा आग-आग होते त्या ठिकाणी. त्या ठिकाणी सुद्धा आपण आयसिंग करू शकतो. तिथं सुद्धा उपयोगी पडणार आहे. इम्प्रूव्ह सर्क्युलेशन. तर आता समजा असं जे ठेवतोय आपण जिथं-जिथं ठेवतोय इन्फ्लॅमेटेड वगैरे भाग आहे, तर त्या ठिकाणी ठेवल्यामुळं सर्क्युलेशन जे आहे ते तिथं चांगलं होतं. त्याच्यामुळे मग तिथं फायदा होऊ शकतो असं आहे. त्यासोबत रिड्यूस पफीनेस असं म्हटलंय म्हणजे काही पफीनेस म्हणजे काय तर फुगणे. काही जणांच्या डोळ्याखाली असं फुगल्यासारखं दिसतं बघा, बंप झाल्यासारखं. तर अशा लोकांना सुद्धा हे आयसिंग उपयोगी पडणार आहे. गाल वगैरे फुगल्यासारखे दिसतात, सुजल्यासारखे दिसतात. अशा लोकांना सुद्धा ते उपयोगी ठरणार आहे. त्यासोबत टायटन द स्किन म्हणजे त्वचेला असं वयस्कर लोकांमध्ये त्वचा कशी लुळी पडलेली असते. बरोबर आहे का? चेहऱ्याची वगैरे. परंतु आपण जर समजा तरुण आहोत आणि तरुण अवस्थेतच जर असं दिसत असेल, चेहऱ्याची त्वचा लुळी पडल्यासारखी,
त्याच्यामध्ये एक प्रकारची टाईटनेस असायला पाहिजे, एक नॅचरल टोन त्या त्वचेमध्ये असायला पाहिजे. तो जर आपल्याला कमी दिसायला लागलाय, असं जर दर्शवायला लागले, तरी त्याच्यामध्ये सुद्धा आपण मग आयसिंग करू शकतो, फेसला आयसिंग करू शकतो. तर हे आयसिंग जे आहे त्वचेला टाईट करणारे आहे. त्यासोबत मिनिमाइज पोर साईज हे काय आहे, त्वचेवर छोटे छोटे छिद्र असतात त्वचेवरती, परंतु काही पुरुषांच्या चेहऱ्यावरती वगैरे बघा, हे पोर्स अगदी आपल्याला बघितलं तरी लक्षात येतात. हो, आलं लक्षात? संत्र्याच्या सालीसारखी असते स्किन. हा, पोर्स आपल्याला ते ओळखू येतात, दिसायला लागतात. मग असे ओपन पोर्स जे आहेत ते गरम याच्यानं जर हे केलं तर ते गरम पाण्यानं पोर्स आणखीन मोकळे होतात, आणखीन रुंदावतात. आणि ज्यांना हे असा प्रॉब्लेम आहे पोर्सचा, तर ते क्लोज करण्यासाठी, कमी करण्यासाठी आपण आयसिंगचा वापर त्या ठिकाणी करू शकतो, आयसिंगचा फायदा घेऊ शकतो. तर ठीक आहे, आयसिंग आणखीन कुठं वापरता येईल आपल्याला? आता हे फेससाठी झालं किंवा इंजेक्शन वगैरे दिले त्याच्यासाठी झालं, किंवा आणखीन कुठला फायदा बघितला आपण आयसिंग? पोळल्यावर दाह कमी करण्यासाठी. बरं, आणखीन कशासाठी सांगता येईल का? ठीक आहे, हे आयसिंग झाली. त्याच्यानंतर आता त्याचाच वेफर मधलं जे आहे, वाफेमधलं रूप, पाण्याचं वाफेचं रूप, त्याचे काय काय फायदे आहेत? वाफ आपल्याला कुठं कुठं उपयोगी पडणारी आहे सांगा. आता वाफेचे आपण बरेच प्रकार, बरेच उपयोग आपण करून घेतलेले आहेत. कुठं कुठं वापरता येईल मग वाफ? एक आहे पहिलं, वाफ घेण्यासाठी सर्दी वगैरे झाल्याच्या नंतर, बरोबर आहे. तर ही नॅचरोपॅथीचाच एक प्रकार आहे, तो आपण सर्वजणच उपयोगात आणत असतो, बरोबर. आणखीन वाफ कुठं वापरता येते? केसांना, काय? केसांसाठी हेअर ट्रीटमेंट मध्ये वापरली जाते. बर बर बर, म्हणजे गरम वाफ देता येते का असं डोक्याला? हो, देता येते ना. देतात सर. बर, हेअर तसं तर स्पा आपण मध्ये, त्याने हेअर काय स्पा होतं? ट्रीटमेंट. आपण आतापर्यंत जे प्रकार जे बघितले, डोकं आपण सहसा गरम याच्यापासून दूर ठेवलेलं होतं सगळ्याच ह्याच्यात. म्हणजे आता ही जी तुम्ही ट्रीटमेंट पाहिली, ती नॅचरोपॅथी मध्ये असं निसर्गोपचार केंद्रामध्ये पाहिली आहे का असं नाही तुमच्या सर, याच्या काय ते पार्लर पार्लर? मध्ये सर पार्लर हेअर स्पा पार्लर करतात. मध्ये हेअर हेअर स्पा. स्पा करताना करतात सर. बर बर, मग त्याच्यामध्ये पाहिलेली असेल तर मग ती नॅचरोपॅथीच्या दृष्टिकोनातून योग्य आहे का नाही, मग असं म्हणता येईल तिथं? डायरेक्ट हे नाही देत सर, ऑलरेडी ती क्रीम असते एवढी लावलेली की ते मध्येपर्यंत वाफ जायला खूप वेळ लागतो आणि जास्त वेळ नाही ठेवत ते. बर बर, हा, म्हणजे फक्त केसांना लागू होईल अशी असते का? हा, फक्त तर केसांना लागू होईल एवढीच कॅप देतात ते. बसवतात वरती असं वाफ येणारी, हम्म. वरून फक्त जसं हेल्मेट बसवतात डोक्याला तसं. बर, ठीक आहे, म्हणजे डोक्याच्या त्याच्यामुळे त्वचेला काय तर होतं? स्पर्श होत नाही असं, डोक्याच्या त्वचेला किंवा डोक्याला ते लागू होत नाही, डोकं गरम होत नाही नाही. नाही नाही नाही, अजिबात नाही. ठीक मग आहे, केसावर ठीक काय आहे. परिणाम होतो त्याचा? स्मूथनेस क्रीम वाढते त्याची. लावलेली असते ना सर, स्मूथनेस वाढतो, अच्छा. चमक येते केसांना. हा हा. बर, ठीक आहे. आता इनहेलेशन मध्ये बघा, म्हणजे सर्दी वगैरे झालेली आहे, एक प्रकार जो आहे त्याच्यामध्ये, मग आपण बरेच वेळी आपण असं घेतलेलं आहे, 5 ते 10 मिनिटापर्यंत ही वाफ आपण घेऊ शकतो. वाफेमुळं नाक वगैरे मोकळं होतं, सगळं भाग चेस्टचा वगैरे. त्याच्यानंतर आणखीन एक थोडासा भाग आपल्याला आता बघा, षटकर्मामधल्या ज्या क्रिया आहेत त्या सगळ्या नॅचरोपॅथीमध्ये वापरता येतात किंवा हायड्रोथेरपीमध्ये आपण त्याला ऍड करू शकतो. आलं लक्षात? आता जलनेतीचा जो भाग आहे तो कशासाठी आहे? मग नाकाला धुवून काढण्यासाठी आहे, बरोबर आहे. क्रिया वगैरे तुम्हाला सगळं माहित आहे, फायदे माहित आहेत, कोणासाठी वापरावं माहित आहे.
म्हणजे हे जलनेतीमध्ये पण सॉरी हायड्रोथेरपीमध्ये पण आपण ते ऍड करू शकतो तर निसर्गोपचार केंद्रात. मसाज थेरपी मध्ये पण ना, मसाज मग नंतर बॉडीला स्टीम देतात. बर हा, ते कुठं पाहिलं तुम्ही? तर पार्लर मध्ये. बरं, निसर्गोपचार केंद्रात पाहिले का? दोन्ही मध्ये फरक आहे. आता पार्लरमध्ये कोणती तत्व वापरली जातात, कोणती प्रिन्सिपल्स वापरली जातात ते आपल्याला माहित नाही, तुम्हाला माहित असतील. म्हणजे कोणत्या बेसिक वरती त्या ट्रीटमेंट दिल्या जातात ती गोष्ट थोडीशी वेगळी आहे. सर परंतु जिम मध्ये निसर्गोपचार पण करतात ना, जिम मध्ये पण खास त्याच्यासाठी वाफेसाठी बाथरूम बनवलं जातं ना, मग ते कशासाठी करत असतील? जिम मध्ये हा, जिम मध्ये पण. स्टीम बर बाथ वगैरे देतात वाटतं जिम मध्ये बहुतेक. हो, देतात. बरं, त्याच्या मागचे मग उद्देश वेगळे असतील, ज्यांची त्यांची तत्व वेगवेगळी आहेत. आता जिम मध्ये वगैरे देण्याचा प्रकार म्हणजे स्नायू मोकळे व्हावेत म्हणून देत असतील, मग वर्किंग जास्त केलेलं असेल तर. हा, तसं वर्कआउट जास्त झालेलं असेल त्याच्यामुळे मग ते वर्कआउट हे होत असेल, काही रिलीफ मिळत असेल त्याच्यातून, असं काय असेल. हा, आता ते रिलीफ मिळण्याचा प्रश्न तिथे येत नाही, ते थोडं थोडं वाढवलेलं असतं. आपण वर्कआउट एकाच दिवशी थोडंच वाढवलेलं असतं, बरोबर आहे. थोडं थोडं हा, वाढवल्यामुळं ते शरीराला दुखतं असा भाग नसतो त्याच्यात, कारण ते थोडं थोडं वाढवलेलं असतं. आणि पहिल्याच दिवशी जाऊन तुम्ही जास्त केलं आणि ते दुखतंय, तो भाग वेगळा आहे. परंतु तोच भाग मग नंतर नंतर होत नसतो, कारण ती शरीराला सवय होत जाते. तसं आपण ट्रेनिंग दिलेली असते त्याच्यामध्ये. योगामध्ये पण सुरुवातीला जर आपण चालू केलं तर 2-3 दिवस अंग खूप दुखतं, परंतु मग 3-4 दिवसाच्या नंतर मग ते काही दुखत नाही, बंद होऊन जातं सगळं, असं आहे. मग आता तिथं नेमकं कोणत्या उद्देशानं देतात ते काय माहित आता. मसल रिलॅक्स करायला देत असतील. मसल रिलॅक्स करायसाठी देत असतील, परंतु खरं तर ते मसल टोनिंग केली जाते त्याच्यामध्ये. रिलॅक्स करण्यासारखा तर भाग त्याच्यात नसतोच. रिलॅक्स म्हणून काय म्हणून करायचं ते मसल? त्यांनी टोनिंग करण्यासाठी प्रयत्न केलेला असतो ना. वेगवेगळे शेप त्या मसल्सना प्राप्त होत असतात. मग मग शेप पुन्हा मोडू नये म्हणून इस्त्री करायची. आणि उलट वर्कआउट केल्यामुळं शरीर आपलं आपणच गरम झालेलं असतं हो हो. वर्किंगमुळं. घाम तर निघतोच आपोआपच. तर जे आपल्या हायड्रोथेरपीमध्ये मुख्य उद्देश तो ठेवला आहे की जास्तीत जास्त घाम शरीरातून काढणे. बरोबर आहे का? सगळ्या प्रकारामध्ये आपण पाहिलंय ते 5-6 प्रकारामध्ये. जास्त घाम काढून टॉक्सिन्स बाहेर काढणे असं तत्व त्याच्यामध्ये वापरलं जातं. ठीक आहे. जलनेतीचा एक भाग त्याच्यामध्ये येईल. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे आहे सायनसचा जो ज्यांना त्रास असतो त्यांना मग गरम, जसं आपण तापीमध्ये थंड पट्टी ठेवत असतो, तर सायनसचा त्रास असणाऱ्यांनी लोकांनी गरम पट्टी पण ठेवू शकतात. हे सायनस जे आहेत ते मोकळे व्हायला आपल्याला मदत मिळेल. कफज विकार आहे. कफज विकारामध्ये गरम उपयोगी असतात. गरम काय काय आहे ते उपयोगी असतं. सर मग सर्दी झाल्यानंतर पण आपण गरम पाण्याच्या पट्ट्या दिल्या तर चालतात का? हो, सर्दीमध्येच आहे ते. सर्दीमध्येच. ज्यांचे नाक वगैरे बंद असतात, शिंका येतात, असं आहे. लहान मुलांना एज ग्रुप? लहान मुलांना वाफ देणं सोयीस्कर आहे. वाफ द्यावी त्यांना पट्टी वगैरे ठेवण्यापेक्षा. बरं. त्याच्यासाठी ते छोटे मशीन पण असते ना. हम्म. निपुलायझर. वाफ निर्माण करणारे ते असतात मशिनी, ती वापरू शकतो आपण. ठीक आहे. आता बघा पाण्याची किती 3 रूपं आपण पाहिली. स्थायू, वायू आणि जल स्वरूपामध्ये. आणि आणखीन एक पुढचा जो प्रकार बघायचा होता तो गरम पाण्यानं शेक देणे. हा सगळ्यात
सगळीकडे केला जाणारा, सगळ्यात प्रचलित असणारा, सगळ्यांना माहीत असणारा प्रकार आहे. गरम पाण्यानं आपण शेक देतो. कधी कधी देतो. काय काय झाल्यास आपण देऊ शकतो? सूज आल्यावर, मुका मार लागल्यावर. दुखणारा जो भाग आहे, सांधेदुखी, पाठदुखी असे जे भाग आहेत, त्याच्यामध्ये आपण हे गरम पाण्यानं आपण शेकतो. त्याच ठिकाणी आपण गरम पाणी त्या ह्याच्यामध्ये पिशवीमध्ये भरून पण ते शेकू शकतो आपण, किंवा डायरेक्टली गरम पाण्याची धार पण धरून आपण तिथं शेकू शकतो. आता याच्यामध्ये बघा त्याचे काय काय फायदे आहेत. स्नायू आणि सांधेदुखीसाठी ते उपयोगी आहे. त्याच्यामध्ये 15 ते 20 मिनिटापर्यंत आपण शेक देऊ शकतो. 15 ते 20 मिनिटापर्यंत. आता बघा, जे आत्ताच लागलंय किंवा आत्ताच मुरगळलंय, अशामध्ये गरम पाण्याचा शेक द्यायचा नाही. म्हणजे आपण राईस या ट्रीटमेंटमध्ये पाहिलं बघा, आयसिंग करायचे तिथं. आणि ज्यांचं मग आता हे गुडघे दुखत आहेत, ते आत्ताच थोडेच दुखत आहेत, म्हणजे काल परवा झाले असं नाही, तर बरेच दिवसापासून दुखत आहेत. मग त्यांच्यासाठी मात्र हे गरम ट्रीटमेंट जे आहे, गरम पाणी आपण त्यांच्यासाठी वापरू शकतो त्या ठिकाणी. त्यासोबत रक्तप्रवाह सुधारवणे, ज्या ज्या भागामध्ये किंवा मसल्स ज्या आहेत ते स्टीफ झालेले आहेत. आता स्नायू दुखी कमी करण्यासाठी आपण असं जर म्हटलं, तर ते स्टीफ झालेल्या मसल्स सैल करण्यासाठी, आकडलेल्या मसल्स सैल करण्यासाठी सुद्धा हे गरम पाणी आपल्याला उपयोगी पडणार आहे. त्यासोबत केस तोडासारखा जो भाग आहे, त्याच्यावरती सुद्धा आपण जर गरम पाण्यानं शेक दिला, तर ती सूज सुद्धा कमी होत असते असं म्हटलेलं आहे. आणखीन पायांचा थकवा असेल, तर त्याच्यामध्ये आपण कालच पाहिलं, पाय गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवावेत. त्यासोबत पचन संबंधित अपचनाचा वगैरे भाग असेल, तर गरम पाणी सकाळी सकाळी प्यावं. आणि सर्दी, त्याच्यामध्ये पण गरम पाणी प्यावं. असे भाग आहेत. पाण्याच्या एवढ्या ट्रीटमेंट्स आपण बघितलेल्या आहेत. तर थोडासा एक भाग बघूया आपण 2 मिनिटांमध्ये. पाणी पिण्यामधला तो भाग आहे, तो किती प्यावा याच्याविषयी थोडंसं आहे वर्णन, बघूया. आता समजा तुम्हाला 4 ग्लास किंवा 5 ग्लास असं पाणी प्यायचं आहे, तर मग ते एकदाच तर तुम्ही पिऊ शकत नाहीत आणि पिणंही योग्य नाही. तर त्याच्यासाठी त्या पाण्याचं डिवायडेशन करायचं. आपण सुरुवातीला पाहिलं, आपल्या वजनानुसार आपण पाणी किती प्यायला पाहिजे ते पाहिलं होतं. मग त्या वजनानुसार आपल्याला पाणी प्यायचं आहे असं जर आपण ठरवलं रोज दिवसभरामध्ये, तर ते आपण डिवायडेशन करू शकतो. समजा 4 ग्लास जर आपल्या वाट्याला आलेले असतील आपल्या वजनानुसार, तर मग ते 4 ग्लासाचं कसं डिवायडेशन करावं असं आहे. तर याच्यामध्ये अशा प्रकारे आपण डिवायडेशन करू शकतो. 2 ग्लास, 2 ग्लासेस इन द मॉर्निंग, म्हणजे उठल्या उठल्या अनुशापोटी पिलं जाणारं पाणी. 1 तांब्यावर म्हणजेच 2 ग्लास होतात. असं आपण ते पिऊ शकतो आणि ते मेटाबॉलिझम सुधारवण्यासाठी आपल्याला मदत करणारं आहे. त्यासोबत टॉक्सिन्स बाहेर काढून टाकण्यासाठी सुद्धा मदत करणारं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 ग्लास, 1 ग्लास बिफोर मील्स म्हणते, जेवणाच्या नंतर. हे कधी आहे? लगेचच नाही, जेवल्या नाही, किंवा जेवणाच्या अगोदर 1 ग्लास पिऊ शकतो आणि जेवणाच्या नंतर 1 तासानं, किंवा आता याच्यामध्ये बघा टाइम लावून आपण ते ठरवू शकत नाही. असं आहे की जेवण झालंय आपण, पण जेवल्या लगेचच ढसा पाणी प्यायचं नाही तांब्यावर. तर जेवताना मध्ये पाणी प्यायचं आहे, हा नियम आहे. जेवताना थोडं आपण पाणी पिऊ शकतो, परंतु जेवल्या तांब्यावर पाणी पिऊ आपण शकत नाही. तर तिथं थांबवायचं आहे शेवटी थोडंसं पाणी पिऊन, आणि नंतर आपल्याला पाणी पिण्याची इच्छा होते. आपण जेवण केलंय, परंतु लगेचच जास्त पाणी पिलं नाही, कामापुरतं तेवढंच पाणी पिलंय आणि आपण तो भाग सोडून दिला. त्याच्यानंतर मग कोणाला अर्ध्या तासानंतर, कोणाला 1 तासानंतर, त्याच्या ह्याच्यानुसार आपोआप पाणी प्यावंसं वाटतं. ज्यावेळी पाणी प्यावंसं वाटतं त्यावेळी पाणी तुम्ही पिऊ शकता. आपण इथं आता पुस्तकामध्ये लिहिले 1 तास, पुस्तकामध्ये लिहिले 2 तास. तर तेवढे 2 तास आपल्याला परफेक्ट असे बसायचे नाहीत. जेवणानंतर पाणी किती पाणी प्यायला पाहिजे साधारण?
जेवणानंतर आपण जेवणानंतर म्हणजे अर्धा 1 तास किंवा 20 मिनिटं 25 मिनिटं असं. काय काय प्रश्न काय आहे नेमका? जेवण केल्यानंतर हं. साधारण अर्ध्या तासाच्या नंतर किती पाणी प्यायला पाहिजे? तिथं तुम्ही कितीही पिऊ शकता तुमच्या इच्छेनुसार, तहानेनुसार तुमच्या. म्हणजे ते काय होते, मी जेवल्यानंतरच पिते साधारण 1 तासानंतर किंवा म्हणजे अर्ध्या तासाच्या नंतर ते 1 तासापर्यंत. पण ते 1 लिटर पितो म्हणून मग विचारायचं मला तेच विचारायचं. चालतंय तिथं कितीही पिलं तरी चालतंय. हां. पोट सर भरून पिलं. हा अजून एक प्रश्न होता, जेव्हा आपण प्रॅक्टिकल करतो व्यायाम वगैरे एक्सरसाइज हं, हं, हं. असणे, तर त्याच्या आधी पाणी प्यायचं की नाही? म्हणजे आसनं करण्याच्या अगोदर पिऊ नये. पिऊ नये म्हणजे उपाशी पोटीच करायचे का योगासनाची प्रॅक्टिस? हो हो हो. परंतु तुम्ही जिम वगैरे करताय, तो भाग वेगळा आहे. आलं का लक्षात? म्हणजे डायरेक्टली आपल्या जठरावरती, पोटावरती ताण देऊन केलं जाणारं काही आहे, तर त्याच्यामध्ये मात्र पाणी स्किप करावं. आलं लक्षात? आता डान्सिंग वगैरे जे आहे बघा, त्याच्यामध्ये थोडं-थोडं पाणी पिलं जातं. डान्सिंगमध्ये वगैरे लगेचच घाम येत असतो. भरपूर अशा प्रमाणामध्ये घाम येत असतो. आणि नाहीच पाणी पिलं तर डिहायड्रेशन होऊ शकतं. त्याच्यामुळे अधून-मधून ते पाणी पितात. परंतु जास्त नाही पीत. थोडं-थोडं पितात. सर म्हणजे उठल्या उठल्या 1 ग्लास पाणी पिलं हं. शौचास जाण्याच्या अगोदर तर ते चालतं का? आणि त्यानंतर एक अर्ध्या तासाने, पाऊण तासाने व्यायाम केला तर म्हणजे योगासनं केले तर? चालतं. त्याला काही हरकत नाही. योगच आहे. हं. चालतंय. म्हणजे एक मला ग्लास हेच पिलं विचार तर चालतं. करू शकतो आपण. हं. सूर्यनमस्कार आणि आसनं करून समजा आपल्या शरीरातून बऱ्याचपैकी घाम गेला असेल, हं. तर मग पाणी प्यायची इच्छा होते त्यावेळेस घोटभर प्यायला हरकत नाही असं मला वाटतं. पिऊ शकतो, परंतु 15 मिनिटाच्या नंतर. अच्छा. हां, म्हणजे संपल्यानंतरच. चालूमध्ये नाही. हां. चालूमध्ये नाही. हां. चालूमध्ये पाणी पिऊन तुम्ही सूर्यनमस्कार घालताय, ते मात्र अयोग्य आहे. ते चुकीचं आहे. ते करू शकत नाही. नाही आम्ही सर, पित नाही. जर एखादा ग्लास दररोज आपण 1 ग्लास पाणी पिलं आणि ते 2 मिनिटांनी, 3 मिनिटांनी बाहेर काढून टाकलं म्हणजे वमन करतो तसं, तर ते योग्य आहे की अयोग्य आहे? म्हणजे म्हणजे एक ग्लास कोमट 1 पिऊन ग्लासभर आपण आपण कोमट पाणी पिलं आणि 1-2 मिनिटांनी ते पुन्हा परत काढून टाकलं पोटातून म्हणजे वमन केलं त्याचं. हो मग. हां. 1 ग्लासाने कसं वमन होईल बरं? 2 आणि 1 हो, ग्लास होणार नाही. होतं ना म्हणजे लगेचच्या लगेच जर काढून टाकलं तर तेवढा 1 ग्लास पण पडून जातं पाणी. बरं. ठीक आहे. पण किती दिवसाला? किती दिवसाला ते योग्य आहे की अयोग्य आहे हे मी तुम्हाला विचारते. तुम्हाला जर सवय असेल तर तुम्ही करू शकता. पण सारखं नाही करायचं ते. अच्छा. आठवड्यातून एखाद्या वेळेस केलं तरी चालेल. पण रोज-रोज नाही करायचं. अच्छा. हं. बरं. आणि आपल्याला आता काही जणांना करून असं बोट वगैरे घालून उलटी करण्याची सवय असते बघा सकाळी-सकाळी. ते सुद्धा चुकीचं आहे. ते सुद्धा करू नये. तोंड धुताना. हां, रोजच करतात बघा. तोंड धुवून असं पित्त पाडण्याचा प्रयत्न हो, करतात हो, रोज. हो. ते पण करू नये असं. ओकाऱ्या घालून तोंड धुणे असं प्रकार. पण सर एखाद्या दिवशी जर पित्त खरंचच झालेलं असेल आणि पाणी पिऊन आपण जर उलटी केली तर ना ते सगळं पित्त बाहेर येतं. मग ते ते योग्य कसं आहे. आहे? ते योग्य आहे ते ना. योग्य ते योग्य आहे. कुंजल क्रिया केल्यासारखं. त्यावेळी तुम्हाला पित्त झालंय त्यावेळेस तुम्ही ते करू शकता. त्याला काही हरकत नाही. अच्छा. आणि जर तुम्ही सामान्य आहात आणि करताय, तर त्याच्यामध्ये मग आठवड्याला एकदा तुम्ही करू शकता. आणि आठवड्याच्या मध्ये का नाही आठव करायचं? काय? रोज का नाही करायचं असं ते ब्रश करून झालं ते हे करतात नाही, ना. नाही. रोज करू शकत नाही आपण त्याला. रोज करण्याची क्रिया नाही ती. ठीक आहे. त्याच्यानं पण अशक्तपणा येतो. रोज-रोज केलं तर. पित्ताचं प्रमाण जे कमी होईल ना आपल्या पोटातलं, ॲसिडिक जे नेचर आहे, ते कमी झालं तर मग परत पचनाचा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता ज्यांना समजा पित्तच नाही, आलं लक्षात. अशांनी जर ते करायला लागले रोजच, तर ते सुद्धा त्यांच्यासाठी योग्य नाही. त्या पाण्यासोबत आपल्या जठरातलं पित्त पडतं बाहेर. म्हणजे ॲसिड जे आहे ॲसिडिक नेचर कमी होतं पोटातलं. बरोबर आहे.
आणखीन काही? आता हे सर पाणी जे मी आपण माझी एक छोटीशी चूक सांगते की मी म्हणजे बऱ्याच दिवसापासून 1 ग्लास पाणी पिते आणि ते 1 ग्लास पाणी दररोज बाहेर काढून टाकते. त्याच्याशिवाय म्हणजे मला असं वाटतं की मला पित्त हम्म. होतं आणि मला पित्ताचा असं त्रास वाटतं की होतो का? हो, हम्म. त्रास आहे मला पित्ताचा. म्हणजे ते हम्म. कडू पाणी सगळं पडून जातं. मग आता हे बर. मला एक सांगा की हे चुकीचं आहे की योग्य आहे? हे रोज रोज करणं चुकीचं आहे. तुम्ही पाणी काढून टाकण्याऐवजी रोज थंड 1 तांब्या पाणी पीत जावा. हा प्रयोग करून बघा थोडे दिवस. किंवा आज आता जर तुम्हाला रोज पाडण्याची सवय असेल, तर मग ती लगेचच बंद पण करू नका. बंद करायची असेल तर मग 1 दिवस आड करा. त्याच्यानंतर 2 दिवस आड करा. त्याच्यानंतर 3 दिवस आड करा. त्याच्यानंतर आठवड्यातून 1 दिवस करा. असं करा. कुठलीही सवय जर आपल्याला बंद करायची असेल, तर ती लगेचच एका झटक्यात बंद करायची नाही. थोडं-थोडं बंद करत बंद करायची. तुम्ही अच्छा. कुठल्या डॉक्टरांना वगैरे तज्ञ लोकांना आपण विचारून बघू शकता. ते सुद्धा म्हणतील की रोज वमन करू नये. निसर्गोपचार असतील किंवा आयुर्वेदिक असतील किंवा एम-बी-बी-एस असतील, कुणाला पण तुम्ही चर्चा करून बघू शकता त्याच्याविषयी. अच्छा. रोज तर हे करण्यासाठी कुणी तुम्हाला परवानगी ती देणार नाही. रोज वमन केल्यामुळे मग तुमच्या पचनशक्तीवर काय परिणाम झाले का? बरे वाईट? अनुभव काय आला का? नाही, नाही. पचन संस्था माझी चांगली आहे. म्हणजे खाल्लेलं पचन होतं. हम्म. हं. कारण आता त्याला पूरक असा योगाभ्यास आहे, प्राणायाम आहे, भस्त्रिका आहे, कपालभाती आहे, अग्निसार क्रिया करते. त्यामुळे मग ते पचन व्यवस्था चांगली आहे, असा त्याचा अर्थ. असं करा असं कोणी सांगितलं होतं का तुम्ही मनाने करता असं? नाही, मला माझ्या बाबांनी शिकवलं होतं म्हणजे तुम्ही जेवढे निसर्गोपचार सांगितले ना सर, ते हं. सगळे माझ्या बाबांनी माझ्याकडनं करून घेतलेत. अगदी लहानपणापासून म्हणजे 3-4 वर्षांची असल्यापासून 5 वर्षांची बरं. असल्यापासून जलनेती क्रिया करते, वमन करते. हं. पुन्हा हं, हं, आणखीन हं. ते जे गुंडाळी जे काल सांगितलं होतं, ते सगळं आम्ही आमच्या घरी करायचो लहानपणापासून. हं, वाफेचं हं. स्नान, ह्या हं. बऱ्याच गोष्टी कटी स्नान, पुन्हा ते हं. पाद स्नान ह्या सगळ्या गोष्टी आम्ही म्हणजे नित्याच्या ह्याच्यामध्ये म्हणजे एक आठवड्यातून एकदा असं करत आलेलो हं. आहोत. त्याच्यामुळे हे वडिलांमुळे माहिती आहे याची. ठीक आहे, ठीक आहे. काही हरकत नाही. पुन्हा म्हणजे बरेच काही माझे वडील निसर्ग उपचाराचे आवड आहे त्यांना. तर ते हं. त्याच्यामध्ये ते आमचं आम्ही म्हणजे त्यांचे प्रयोग बरं, बरं, बरं. हं, असं. हं. ठीक आहे. आणखीन कोणाला काही प्रश्न वगैरे असेल तर विचारू शकता. सर आपलं झालं का आता हे जलनेती वगैरे जलचिकित्सा? जलचिकित्सा संपते आणि आपला पेपरही इथं संपतो. संपला, सिलेबस हा, संपला. मग पेपर वरती आहेत प्रश्न. बरं, बरं. सांगा की. मृत्तिका चिकित्सेचे दुष्परिणाम लिहा. बरं, बरं. किती मार्काचा आहे प्रश्न तो? 10. 10 मार्काचा आहे का? बरं, ठीक आहे. आणखीन कुठले प्रश्न आहेत? आणि अजून एक होतं. पाठीच्या मणक्याच्या विकारावर जलचिकित्सेद्वारे कोणते उपचार केले जातात? तर एकच काल तुम्ही सांगितलं ते खाली झोपायचं, पाठीचा हो, मणका ठेवून. मेरुदंड स्नान. मेरुदंड स्नान जे आहे ते आपण त्याच्यात हा, सांगू शकतो. मग ते एकाच कसं स्नानाचं वर्णन सांगायचं? करायचं 10 मार्कासाठी. ते कसं सांगायचं? त्याला साहित्य काय-काय लागतं? बरोबर आहे. अगोदर साहित्य लिहायचं. त्याच्यानंतर मग ती क्रिया कशी-कशी करावी? किती वेळ करावी? ही सगळी त्याच्यामध्ये माहिती पाणी कसं लिहायची. वापरावं? मग फायदे तोटे. किती पाणी लागतं? किती असायला पाहिजे? असं सगळं हे करू शकतो. किंवा त्याच्यामध्ये 2 प्रकार वर्णन करू शकता. तुम्ही एक टबमध्ये किती 2-3 इंचापर्यंत पाणी ठेवून करणं, ती एक कृती तुम्ही लिहू शकता. आणि दुसरी कृतीमध्ये एखादं टॉवेल वगैरे आहे ते ओलं करून त्याला खाली अंथरून त्याच्यावरती झोपणे, असं ते एक तुम्ही वर्णन करू शकता.
किंवा आणखीन काही आधी आपण खूप वेळ जलचिकित्सेचंच महत्व सांगायचं आणि मग त्याचा प्रकार सांगायचा का हो मेरुदंडाचा? हो तसं सांगता येतं आपल्याला. सर यात मग सर्वांग स्नान नाही येणार का? सर्वांग स्नान नाही येणार याच्यामध्ये. फक्त मेरुदंडाचं विचारलं ना त्यांनी. हो हो हा, मग त्याच्यात सर्वांग स्नान पण येईल ना? आणखीन कुठला आहे प्रश्न? आहे सर. प्रश्न सांगा काढलेत. सांगा. रंगचिकित्सा आणि सौर्यमंडल यांचा सहसंबंध स्पष्ट करा. बर. सौरमंडळ आणि रंगचिकित्सा ठीक आहे. आणखीन कुठला आहे? एक मिनिट. मृत्तिका चिकित्सेचे दुष्परिणाम बऱ्याच प्रश्नपत्रिकेत आहेत सर. हम्म. आणि पाठीच्या मणक्याचं पण. बर. मृत्तिका चिकित्सा आहे. आणखीन दुसरा कुठला? नाही बाकी सोपे आहेत प्रश्न. रंगचिकित्सा. परत आणखीन सोडवताना अडचण येईल. दुसऱ्याला तुम्हाला आणखीन काही प्रश्न? आम्ही प्रश्न वाचलेच नाही त्यामुळे प्रश्न पडायचा प्रश्नच नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काय करूया सगळ्याच प्रश्नपत्रिकावरती 1 तास घेऊया आपण विशेष वेगळा. हं? आणखीन काही प्रश्न कोणाचे असतील तर ते पण शेअर करा किंवा व्हॉट्सअपला मला सेंड करा. आपण 1 तासामध्ये ते बघूया सगळंच. तुमचे 2च प्रश्न ना, एक रंगचिकित्सा आणि सौरमंडळ हा आणि मातीचे दुष्परिणाम माती चिकित्सेचे. ते आहे. ठीक आहे. आणि क्रोमोशास्त्रावर प्रश्न आहे सर. क्रोमोथेरपीवर. काय म्हणून आहे? क्रोमोथेरपीचे संक्षिप्त इतिहास लिहून सौर मंडलाचे वर्णन करा. हेच ना मग आणि क्रोमो आणि रंगचिकित्सा एकच की. रंगचिकित्सेचाच इतिहास लिहायचा. अच्छा. सूर्यमंडल आणि सौरमंडलातील इंद्रधनुष्याचे 7 रंग तेच आहेत ना रंगचिकित्सेचे मग. हा. मग तेच सौरमंडल आणि ते हेच रंगचिकित्सा हेच सांगायचे ना तिथे. संबंध जोडायचा आहे दोन्हीचा फक्त. बरं का. सौरमंडलामध्ये कसे 7 रंग आहेत, नैसर्गिक 7 रंग, आणि आपण त्याचा प्रयोग कसं करतो. मग रंगचिकित्सा आणि सौरमंडलातील रंग तानापी हिनी पाजा काहीतरी आहे ना ते. त्याप्रमाणे त्या रंगाचं गुणधर्म, त्या रंगाचे गुणधर्म, ह्या रंगाचे गुणधर्म, आणि चिकित्सेचं तसं स्वरूप, अशा स्वरूपात प्रश्नाचं उत्तर लिहायचं. ब्रह्मांडाचे आणि प्रत्येक ग्रहाचा पण एक एक रंग आहे ना, त्याच ते पण लिहू शकतो. ते तर सौरमंडलाचे पण वर्णन करा म्हणलंय ना सर. हो, मग नवग्रह आणि त्यांचा कलर. नवग्रह आणि त्यांच्या रंग त्याचं मग वर्णन करायचं. क्रोमोथेरपीचे संक्षिप्त इतिहास सांगून सौरमंडलाचे वर्णन करा. आणि ब्रह्मांडाचे सह अवलंबनाचे नियमांची चर्चा करून क्रोमो रसायनशास्त्र स्पष्ट करा. बरं ठीक आहे. हे जे प्रश्न आहेत ते सगळे शेअर करा तुम्ही. आपण सविस्तर चर्चा करूया त्या सगळ्याच प्रश्नावरती. चालेल सर. कसं असतं, एक ऑपरेशन असतात ते एका डॉक्टरने होतात. एक असतात ते 2 डॉक्टरांची सहाय्य घ्यावं लागतं त्याला असं पण. त्याच्यामुळे मग थोडीशी अतिरिक्त माहिती घेऊन आपण त्या प्रश्नांचं विश्लेषण करूया. ठीक आहे. तुमचे प्रश्न मला लिहून पाठवा, नाहीतर महाराजांना पाठवा, महाराज मला पाठवतील. सर चालेल. आणि अजून एक होता प्रश्न. आपण चुंबक चिकित्सा शिकली ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की चुंबक पाण्यात टाकून ते पद्धत चुकीची आहे. मग इथं तर असं दिलंय ना, पद्धती 1, पद्धत 2, पद्धत 3. कशामध्ये? चुंबक थेरपीमध्ये. बर. काय दिले पद्धत 1?
की चुंबक पाण्यात टाकायला पाहिजे. पाण्यात टाकून तो 12 तास ठेवून मग त्याचं पाणी प्यायचं. असं आहे. चुंबक कोणत्या पाण्यात टाकून चुंबकीय जल तयार करायचं. हा, कोणत्या लेखकाचं आहे पुस्तक ते? तुमचंच आहे, तनुजा भोळे. माझं तर नाही, दुसऱ्याचं कोणाचं तरी असेल. नाही, तुम्ही दिलेलंच आहे सर, हे तनुजा भोळेचं तुम्ही दिलं ना. नाही, सरने टाकलेले नोट्स आहेत त्या. मी याच्यातलीच उत्तरं लिहिलेत आज. काय हरकत नाही, परंतु जास्त ज्यांची त्यांची तत्व वेगळी आहेत. आता त्यांनी आता कशात वाचले काय माहित नाही. सगळं तुम्ही सांगितलेलंच आहे याच्यामध्ये, फक्त एकच पद्धत दुसरी एक जी सांगितली ते तर मी त्याच्यामध्ये सांगितलं. लहान आकाराचं चुंबक 12 तास पाण्यात टाकून सांगितलंय. तर माझ्या अभ्यासामध्ये तर पाण्यात टाकून वापर करावा असं कुठं मी पाहिलेलं नाही. तर त्यांच्या अभ्यासामध्ये असेल तर त्यांनी सांगितलेलं असेल ते. पद्धत तर तीच योग्य आहे, बाहेर ठेवून पाणी निर्माण करायची. पाण्यामध्ये चुंबक टाकून करू नये सहसा, असं मला तरी वाटतं. मग माझं उत्तर चुकलं का सर? मी आज तेच लिहिलंय त्याच्यात. नाही 50% बरोबर आहे तुमचं. आता त्याच्यामध्ये सगळं उत्तर चुकणार आहे असं थोडंच आहे. एखादा मुद्दा चुकेल मग आता तो पाण्यात टाकून केल्यामुळं. प्रश्न काय होता त्याचा? प्रश्न चुंबक जल कसं बनवावं असं काय होतं का? काय होतं? हा, चुंबक चिकित्सेची विधी सांगून शरीराला कसा उपयोग होतो, तर विधीमध्ये लिहिलं होतं मी ते पद्धती. मग एकच प्रकार लिहिला होता का तो? नाही, अशा 4 पद्धती सांगितल्यात त्याच्यात. माझ्याकडे हेच आहे. 4 पद्धतीतली एक पद्धत चुकली असं म्हणावं लागेल त्याच्यात. हा, 4 पद्धतीतली एक चुकली. 25% मार्क गेले मग तुमचे. आता हे तुमचा पेपर तुमचा तपासणार कोणी इथं नाही, पण ज्यावेळेस वर तुमचे ज्यावेळेस डायरेक्टली परीक्षेमध्ये लिहिचाल आणि पुढचा तपासणारा जो आहे त्याच्या अभ्यासामध्ये काय काय असणार आहे त्याचं पण तिथं मॅटर करू शकतं ते. मग त्याच्या अभ्यासामध्ये पण जर पाण्यामध्ये टाकून जल तयार करायचा असा असेल तर तो राईट करेल त्याला. ठीक आहे मग. एक चालेल. अभ्यासक्रमाचा पण एक क्रायटेरिया दिलेला असतो तिथं शिक्षकांना तपासणाऱ्या सुद्धा, की हे मुद्दे याच्यामध्ये आले पाहिजेत असं. नाही, सगळेच मुद्दे तुम्ही चुकवलेले त्याच्यात, फक्त तोच आहे एक्स्ट्राचा. सगळंच्या सगळं चुकेल असं कधी होत नाही. थोडंसं चुकलं, अर्ध चुकतं, अर्ध येतं तरी मार्क अर्धे तरी मिळतात. ठीक आहे, थांबूयात. किंवा ज्यांना काही प्रश्न असतील त्यांनी शेअर करा. आपण सगळ्यांच्याच प्रश्नावरती आपण हे करूया. अभ्यासक्रम आपला संपलाय असं म्हणूया. थँक्यू.